तुम्ही देखील जर अशा पद्धतीने ढोबळी मिरची बनवली ना, तर 2 पोळ्या जास्तच खाल. हे बघा, खूप छान, खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी ही झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला नक्की कळवा. इथे मी छान कोवळ्या अशा या ढोबळ्या मिरच्या आणलेल्या आहेत. याला स्वच्छ धुवून घेतेय आणि याला आपण मधून असे व्यवस्थित कापून घेणार आहोत. त्यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे. ढोबळी मिरची पूर्ण चिरायची नाहीये हां. याला फक्त स्वच्छ धुवून आणि आपण मधनं कापून घेणार आहोत. हे बघा, मी इथे करून दाखवते. तुम्ही याला असे व्यवस्थित याच्या देठाच्या तिथनं कापलं तर आपल्याला छान गोल आतमध्ये पोकळ अशी ढोबळी मिरची मिळेल आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायची आहे. त्यासाठी मी या सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने व्यवस्थित पोखरून घेते. याला तुम्ही चाकूने देखील करू शकताय किंवा चमच्याने देखील करू शकताय. चला तर मग मी इथे बाकी सगळ्या ढोबळ्या मिरच्या अशा पद्धतीने रेडी करून घेते. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुमच्या समोर आला असाल, चॅनलवर नवीन असाल, तर आता चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन रेसिपीज आणि रेमेडीज मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. हे बघा, या सगळ्या मिरच्या झालेल्या आहेत आपल्या. आता आपण यामध्ये जे वाटण भरायचं आहे ना, त्यासाठी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये कढीपत्ते घातलेले आहे. अद्रक आणि लसण याची माझ्याजवळ पेस्ट रेडी होती, सो मी तीच मिक्सरला घातलेली आणि त्याला मी दळून घेणार आहे. बरं, आता इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. पूर्ण बारीक कूट नाही आहे हा, अर्धा सगळे असे दळलेले आहेत. त्यामध्ये आपण इथे जिरे पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, मी इथे आमचूर पावडर देखील घालते आहे. यामध्येच आपण गरम मसाला घातलेला आहे 1 चमचाभर. यामध्ये मी लाल मिरची घातलेली आहे 1 चमचा एवढी, कारण आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत ना म्हणून. आणि इथे अर्धा चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे. हळद घातलेली आहे आपण छोटी चमची आणि 1 चमचा आपण इथे मीठ घातलेलं आहे. आणि या सगळ्या मिश्रणामध्ये 1 पळी मी इतकं तेल घातलेलं आहे. आणि जो आपण वाटण करून ठेवलेलं ना सुरुवातीला, ते देखील इथे मी मिक्स करते. आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. छान व्यवस्थित एकजीव करून घेतोय. आता याला तेल टाकलेलं असल्यामुळे हा संपूर्ण मसाला छान व्यवस्थित ओलसर होईल आहे. त्याला एक ओलावा येईल आहे. आता यातच मी थोडीशी हे टाकलेली आहे, कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे छान एकजीव करून घेते. बरं, तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आहे. मी इथे 1 चमचेच घेतलेला, कारण मला जास्त तिखट करायची नव्हती. आता हे छान सगळं स्टफिंग रेडी आहे. याला आपण या ढोबळी मिरचींमध्ये भरून घेऊयात. आता यामध्ये जर तुम्ही थोडं बेसन भाजून जर या मिश्रणात टाकलं असतं, तर त्याची कोटिंग अजून छान आणि व्यवस्थित झाली असती. पण मी इथे ते आत्ता टाकलेलं नाहीये. मला ती नंतरून थोडीशी ग्रेव्हीसाठी हवी आहे, मग मी ते नंतर टाकणार आहे. बरं, आता या सगळ्या मिरच्या छान व्यवस्थित मी या स्टफिंगने भरून घेते आहे. हे मिश्रण अजिबात मिरचीच्या बाहेर निघणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण छान सगळ्या भरून घेतोय. आणि आता मी इथे गॅसवरती कढई ठेवते. त्यामध्ये 2 पळी मी इथे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावरती आपल्याला या मिरच्या तेलामध्ये सोडायच्या एक एक करून आणि याला छान व्यवस्थित परतून घ्यायच्यात 1 2 ते 3 मिनिटं. त्याच तेलामध्ये आपण या परतून घेणार आहोत. अजिबात स्टफिंग निघत नाही बाहेर. खूप छान या व्यवस्थित भाजल्या जातात. हे बघा, आता यामध्येच मी तुम्हाला बोललेले की थोडंसं बेसन मी इथे 2 चमचे भाजून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं आपलं मिश्रण होतं स्टफिंगचं, त्यामध्ये मी हे बेसन घालून घेते आणि हे मिक्स करून आता हे मी नंतरून ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. बरं, आता या छान व्यवस्थित आपल्या परतल्या गेलेल्या आहेत ढोबळ्या मिरच्या. आता आपण या वाटणामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, पण तरी देखील मला इथे थोडंसं मीठ वरून घालायला लागणार आहे. तसं आपण हे थोडंसं टाकणारच आहोत चवीपुरतं. आणि या छान ढोबळ्या मिरच्या परतल्यानंतर आपण हे उरलेलं जे मिश्रण आहे ते या ढोबळी मिरचींवरती टाकून घेणार आहोत आणि थोडं गरम पाणी घालून याला छान व्यवस्थित आपण शिजू देणार आहोत. बघा, ढोबळी मिरचीतलं जे भरलेलं स्टफिंग आहे ना, ते अजिबात निघणार नाही. अशा पद्धतीने आपण याला थोडं वाफ दाबून शिजवून घेणार आहोत आणि थोडं गरम पाणी देखील यामध्ये आपण टाकणार आहोत. थोडं गरम पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून थोडं आपल्याला ओलसरपणा त्या भाजीला येईल आहे. नुसती कोरडी ही ढोबळी मिरची होणार नाही. अशा पद्धतीने आपण या छान व्यवस्थित ढोबळ्या मिरच्या रेडी करून घेतलेल्या आहे. अशी भाजी जर तुम्ही बनवली तर नक्की 2 पोळ्या जास्त मुलं खातील. मुलांना ढोबळी मिरची आवडत नाही, पण त्याला जर आपण अशा पद्धतीने करून दिली तर ते नक्की खातील. घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांना अशा पद्धतीने बनवलेली ढोबळी मिरचीची भाजी
खूप खायला आवडेल आहे. याला तुम्ही टिफिनला देऊ शकता आहे, दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या जेवणात. वरण भाताबरोबर देखील तोंडी लावायला आपण ही भाजी बनवू शकतोय. मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. भेटूया तर मग अशाच पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडीसोबत. धन्यवाद.